Today we will start with the second part of chapter 4, that is financial planning. म्हणजेच आज आपण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन याच्या पुढील भागाकडे किंवा पुढील पीपीटीकडे जाणार आहोत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा केव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो, समजा आपण एखादं पेन विकत घेतलं, तर हे पेन तयार करणारा जो असतो, ज्या कारखान्यामध्ये ज्या फॅक्टरीमध्ये हे पेन तयार केलं जातं त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरर, म्हणजे निर्माता किंवा उत्पादक. मग तो काय करतो, हा मॅन्युफॅक्चरर हे जे काही पेन आहे तो ते होलसेलरला विकतो, बरोबर आहे. म्हणजे घाऊक विक्रेत्याला तो विकतो आणि मग होलसेलरकडून हे जे पेन आहे तो दुकानदार घेतो विकत, म्हणजे रिटेलर ज्याला आपण म्हणतो, किरकोळ व्यापारी म्हणतो. आणि मग आपण दुकानात जाऊन हे पेन खरेदी करतो, म्हणजे आपण कन्झ्युमर आहोत, आपण ग्राहक आहोत, बरोबर आहे. मग याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी वस्तू तयार होते तेव्हा ती वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये विकली जाते. म्हणजे मॅन्युफॅक्चररकडून होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला विकली जाते, त्याच्याकडून रिटेलरला विकली जाते, रिटेलरकडून कन्झ्युमरला विकली जाते. म्हणजे ही जी काही वस्तू आहे हा उत्पादक तयार करतो, उत्पादक ती वस्तू घाऊक किंवा वितरक याला घाऊक व्यापारी किंवा वितरक याला विकतो. घाऊक व्यापारी किंवा वितरक हा किरकोळ व्यापाराला विकतो आणि किरकोळ व्यापारी ती वस्तू ग्राहकाला विकतो. म्हणजे जनरली ही चेन असते, ही एक साखळी असते व्यवसायातली, एखाद्या बिझनेसमधली ही चेन असते. तर पण एक लक्षात ठेवा की ह्या प्रत्येक स्टेजवरती GSTचा व्यवहार केला जातो. मग समजा एखाद्या मॅन्युफॅक्चररनी जर होलसेलरला एखादी वस्तू विकली तर तो मॅन्युफॅक्चरर त्या होलसेलरकडून GST घेतो. मग होलसेलरने ती व्यक्ती रिटेलरला, ती जी वस्तू आहे ती रिटेलरला जर विकली, म्हणजे किरकोळ व्यापाराला जर विकली, तर तो किरकोळ व्यापाराकडून GST घेतो. आणि रिटेलर जेव्हा तीच वस्तू कन्झ्युमरला म्हणजे ग्राहकाला विकतो तेव्हा ग्राहकाकडून पण GST घेतला जातो. म्हणजे प्रत्येक स्टेजला GST हा घेतला जातोय. मग या केसमध्ये GSTची आखणी कशी केली जाते, हाऊ इज GST अप्लाइड इन दिस चेन दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. म्हणजे ह्या साखळीमध्ये GSTची आकारणी कशा पद्धतीने केली जाते हे आज आपल्याला शिकायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण एक उदाहरण पाहणार आहोत आणि या उदाहरणाच्या सहाय्याने आपण GST कसा अप्लाय केला गेलेला आहे ते पाहणार आहोत. एक्झाम्पल, अ मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर. म्हणजे काय झालं, एक घड्याळ तयार करणारी कंपनी आहे, समजा टायटन नावाची कंपनी आहे. टायटन नावाच्या कंपनीने काय केलं, घड्याळ तयार केलं, ठीक आहे. आणि ते घड्याळ त्या कंपनीने कोणाला विकलं, एका होलसेलरला विकलं. म्हणजे घाऊक जो विक्रेता आहे त्याला त्यांनी विकलं. आणि कितीला विकलं, ₹200 विकलं, इन्क्लुडिंग प्रॉफिट, ज्यामध्ये त्याचा फायदा नफा जे काय आहे ते समाविष्ट आहे. मग होलसेलर थोडी स्वतःजवळ ते घड्याळ ठेवून घेणार आहे. मग होलसेलर काय करणार आहे, होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू द रिटेलर. आणि मग त्या होलसेलर जो आहे, तो जो काही कोणी घाऊक विक्रेता आहे, त्यांनी काय केलं, त्यांनी तेच घड्याळ ₹300 विकलं रिटेलरला, म्हणजे आपण असं म्हणूया दुकानदाराला, ठीक आहे. आणि मग दुकानदार पण थोडं ते घड्याळ स्वतःजवळ ठेवून घेणार आहे, तो पण काय करणार, तो अजून पुढे विकणार. मग रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर ₹400. म्हणजे तो जो कोणी किरकोळ विक्रेता आहे, दुकानदार आहे, रिटेलर आहे, त्यांनी तेच घड्याळ ₹400 विकलं ग्राहकाला, ठीक आहे. मग अशा 3 पद्धतीने किंवा 3 वेगवेगळ्या लेवलवरती त्या एकाच घड्याळाची विक्री झालेली आहे, वेगवेगळ्या रेटला, वेगवेगळ्या व्हॅल्यूजला, किमतीला. मग त्यांनी काय म्हटलंय पुढे, तर रेट ऑफ GST चार्ज ॲट एव्हरी स्टेज इज 12%. म्हणजे मगाशी आपण बोलल्याप्रमाणे प्रत्येकाला इथे GST पे करावा लागलेला आहे आणि हा जो GST आहे हा 12% रेटनी पे केला गेलेला आहे. म्हणजे 12% दराने GST दिला गेलेला आहे प्रत्येक पायरीला. देन हाऊ मच इच ट्रेडर पेज GST. तर प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला, प्रत्येक बिझनेसच्या वेळेला किती GST पे केला गेला, दिला गेला. अँड टेक्स हिज इनपुट टॅक्स क्रेडिट अँड एव्हरी स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. आणि आपल्याला प्रत्येक वेळेला ITC काढायचं. तर ITC म्हणजे काय वगैरे या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत. आता तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, तर या उदाहरणाशी संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, त्या आधी आपण समजून घेऊयात. देअर आर 2 टाईप्स ऑफ बिझनेस डील्स. 2 प्रकारच्या बिझनेस डील्स असतात. पहिलं म्हणजे B2B. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. म्हणजे मॅन्युफॅक्चररनी समजा होलसेलरला एखादी वस्तू विकलेली आहे, तर त्याला आपण म्हणणार की हा बिझनेस टू बिझनेस आहे, कारण होलसेलर पुढे तो आणखीन घड्याळ विकणार होता, त्यामुळं ही जी डील आहे ती बिझनेस टू बिझनेस टाईपची डील आहे. त्यानंतर
होलसेलरने ते घड्याळ कोणाला विकलं, रिटेलरला विकलं. म्हणजे होलसेलर टू रिटेलर हे पण काय आहे, B2B आहे. कारण रिटेलर पण काय स्वतःजवळ घड्याळ ठेवून घेणार नाही, तो आणखीन पुढे विकणार आहे. म्हणजे अशा प्रकारे होलसेलर, मॅन्युफॅक्चर आणि रिटेलर यांच्यामध्ये जो काही बिझनेस झालेला आहे याला आपण काय म्हणणार, B2B असं म्हणणार, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. दुसरा जो आहे तो म्हणजे B2C. B2C म्हणजे काय, तर ज्या वेळेला तो जो कोणी दुकानदार आहे तो दुकानदार ज्या वेळेला ते घड्याळ किंवा ती वस्तू एखाद्या कस्टमरला विकतो, एखाद्या कन्झ्युमरला विकतो, ग्राहकाला विकतो, तेव्हा पण त्याला काय म्हणतो, B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा बिझनेस टू कन्झ्युमर. म्हणजे ट्रेडिंग बिटवीन रिटेलर टू कस्टमर और बिटवीन GSTN होल्डर अँड कस्टमर इज कॉल्ड ॲज B2C. आता इन द अबव एक्झाम्पल GST has to be paid at every stage of trading or transaction. That is GST is paid in the following steps. म्हणजे आता आपण जे काय वरती वेगवेगळे व्यवहार बघितले, 3 वेळा व्यवहार झालेला आहे. पहिल्यांदा मॅन्युफॅक्चररकडून होलसेलरला इथे एक व्यवहार झाला, मग होलसेलरकडून रिटेलरला हा दुसरा व्यवहार झाला, आणि मग रिटेलरने विकलं कन्झ्युमरला हा तिसरा व्यवहार झाला. म्हणजे अशा प्रकारे 3 वेळा इथे व्यवहार झालेला आहे आणि प्रत्येक वेळेला GST पे केला गेलेला आहे. मग GST कसा कसा पे केला गेला बघा. GST इज पेड बाय होलसेलर व्हाईल परचेसिंग वॉच फ्रॉम मॅन्युफॅक्चरर. म्हणजे ज्या वेळेला होलसेलरने घड्याळ विकत घेतलं मॅन्युफॅक्चररकडून, त्यावेळेला होलसेलरने काय केलेलं आहे, मॅन्युफॅक्चररला GST पे केलेला आहे. त्यानंतर ज्या वेळेला रिटेलरनी होलसेलरकडून घड्याळ विकत घेतलं त्यावेळेला रिटेलरनी GST पे केलेला आहे होलसेलरला, आणि ज्या वेळेला कस्टमरनी रिटेलरकडून म्हणजे दुकानदाराकडून ते घड्याळ खरेदी केलं त्यावेळेला कस्टमरला पण GST पे करावा लागलेला आहे. म्हणजे 3 वेळा GST पे केला गेलेला आहे, दिला गेलेला आहे. आता पुढचे आपण काही महत्त्वाचे भाग बघूयात. GST पेड बाय होलसेलर अँड रिटेलर व्हाईल परचेसिंग द वॉच इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स और इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC. मगाशी बघा हा ITC शब्द आपल्याला त्या उदाहरणामध्ये आला होता, एक्झाम्पलमध्ये आला होता. ITCचा अर्थ काय होतो की समजा मॅन्युफॅक्चररकडून होलसेलरनी घड्याळ विकत घेतलं, मग हे विकत घेत असताना होलसेलरनी काय केलं, GST पे केला, बरोबर आहे. मग GST पे केला तर याचा अर्थ असा होतो की त्याने आत्ता त्या GSTमध्ये पैसे गुंतवले आहेत. मग हाच होलसेलर ज्या वेळेला ते घड्याळ रिटेलरला विकणार आहे तेव्हा तो रिटेलरकडून GST घेणार आहे. मग तो पहिल्यांदा काय करणार की तो जो काही GST घेणार आहे त्या रिटेलरवाल्याकडून त्याच्यातून तो पहिले स्वतःचा पे केलेला GSTचा भाग काढून घेणार आणि जो काय उरेल तो गव्हर्नमेंटला पे करणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की समजा मी एक 10 रुपयाचा पेन विकत घेतला माझ्या मैत्रिणीसाठी, तर मी ज्या वेळेला 10 रुपयाचं पेन विकत घेते माझ्या मैत्रिणीसाठी त्यावेळेला 10 रुपये मी देते, पण तेच पेन जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला देणार आहे तेव्हा ती काय करेल, ते माझे 10 रुपये मला परत देऊन टाकेल. म्हणजे माझी जी गुंतवणूक आहे ती तात्पुरती आहे. सेम इथं तसंच आहे की जो कोणी होलसेलर आहे किंवा जो कोणी रिटेलर आहे ते जे काही GST पे करतात ती त्यांची तात्पुरती गुंतवणूक आहे. येत आहे लक्षात, ही त्यांची काय आहे, तात्पुरती गुंतवणूक आहे. आणि मग ते काय करणार आहेत, त्यांचा GST ते नंतर वसूल करून घेणार आहेतच. मग त्यांची जी ही गुंतवणूक आहे GSTची त्याला आपण म्हणतो ITC. त्याला आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC असं आपण त्याला म्हणतो. बरं, मग आता गुंतवणूक तर त्यांनी केली. मग आता ज्या वेळेला हा होलसेलर रिटेलरकडून GST घेणार आहे तेव्हा तो काय करणार आहे, तो त्या GSTचा स्वतःचा त्यांनी जो आधी गुंतवलेला भाग आहे तेवढा काढून घेणार आणि उरलेला तो गव्हर्नमेंटला देणार. किंवा रिटेलर सुद्धा जेव्हा कस्टमरला घड्याळ विकणार आहे तर कस्टमर स्वतः घड्याळ वापरणार आहे, त्याच्यामुळे कस्टमर पण त्याच्यावरती GST पे करणारच आहे. मग तो जो काही GST आहे तो GST रिटेलरला मिळणार. रिटेलर काय करणार की त्यांनी जेवढा होलसेलरला दिला होता GST त्यातून तो पहिले स्वतःचा हिस्सा काढून घेणार GSTचा जेवढा त्यांनी पे केला होता आणि उरलेला हिस्सा तो गव्हर्नमेंटला पे करणार. मग याचा अर्थ असा होतो की होलसेलरनी जो काही रिटेलरकडून GST घेतला किंवा रिटेलरनी जो काही कस्टमरकडून GST घेतला त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. आणि मग तुम्हाला जर किती टॅक्स ॲक्च्युली पे केला गेला हे काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे ITC. So now after learning all these terms and GST levitation conditions, let's solve the example in 3 steps. मग आता आपण हेच उदाहरण 3 स्टेपमध्ये सोडणार आहोत कारण 3 वेळा व्यवहार झालेला आहे एकाच घड्याळाचा. मग स्टेप 1 काय होतं, ट्रेडिंग बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर. म्हणजे तो जो कोणी निर्माता आहे, उत्पादक आहे तो आणि होलसेलर म्हणजे ग्राहक विक्रेता यांच्यातला व्यवहार. मग ह्याला आपण म्हणणार B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस.
बरं, मग वॉच इज सोल्ड टू होलसेलर फॉर ₹200 बाय मॅन्युफॅक्चरर अँड GST इज पेड ॲट द रेट ऑफ 12%. म्हणजे तो जो कोणी मॅन्युफॅक्चरर आहे त्याने होलसेलरला ₹200 घड्याळ विकलं आणि 12% GST त्याच्यावर आकारला. मग याचा अर्थ होलसेलरने किती GST भरला असेल, तर तो आपण कसा काढणार? GST बरोबर GST इज इक्वल टू 12/100 इंटू 200. मग 0 कॅन्सल होतील आणि मग 12 दुने 24. याचा अर्थ तो जो कोणी होलसेलर आहे त्याने ₹24 GST दिला मॅन्युफॅक्चररला. म्हणजे होलसेलरने ₹24 GST गुंतवला स्वतःकडचा. म्हणजे हा झाला त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC. देअरफॉर GST पेड बाय होलसेलर टू मॅन्युफॅक्चरर इज ₹24 आणि इनपुट टॅक्स क्रेडिट झाला त्या होलसेलरसाठी ₹24. आणि मग देअरफॉर वॉच इज परचेस्ड बाय होलसेलर फॉर ₹224. म्हणजे मूळ घड्याळाची किंमत ₹200, ₹24 GST असे एकूण मिळून ₹224 घड्याळ मिळालं त्या होलसेलरला. आता होलसेलर काय स्वतःजवळ घड्याळ ठेवून घेणार आहे का? नाही, तो घड्याळ पुढे विकणार आहे. मग तो कोणाला विकणार आहे? रिटेलरला. मग आता तो व्यवहार बघूयात. स्टेप 2 इज ट्रेडिंग बिटवीन होलसेलर अँड रिटेलर. म्हणजे पुन्हा हा B2B झाला, कारण होलसेलरने घड्याळ रिटेलरला विकला आणि रिटेलर पुढे तो असून कन्झ्युमरला विकणार आहे. वॉच इज सोल्ड बाय होलसेलर टू रिटेलर फॉर ₹300. GST इज पेड ॲट 12%. मग आता GST किती पे केला? GST पे केला 12/100 गुणिले 300. मग 00 कॅन्सल झाले 100 आणि 300 मधले आणि मग 36 GST पे केला गेला रिटेलरकडून होलसेलरला. पण आता होलसेलर काय करणार आहे? होलसेलरने आपण बघितलं स्टेप 1 मध्ये ऑलरेडी ₹24 पे केले होते. म्हणजे तो त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट होता. आणि होलसेलरने हेच घड्याळ ज्या वेळेला रिटेलरला विकलं त्यांनी रिटेलरकडून ₹36 घेतलेले आहेत ॲज अ GST. म्हणजे हा झाला त्याचा आउटपुट टॅक्स क्रेडिट. कुणाचा? होलसेलरचा. मग आता होलसेलर काय करेल? तो त्या ₹36 स्वतः पे केलेले GSTचे ₹24 पहिले काढून घेणार. मग आपण काय करणार? इथे टॅक्स पेएबल आपण पुढे काढलेला आहे. देअरफॉर म्हणजे इथे बघा आपण काय काय लिहिलं ते पाहून घेऊयात. देअरफॉर GST पेड बाय रिटेलर टू होलसेलर इज ₹36. आणि म्हणजेच रिटेलरनी आता त्याचे पैसे गुंतवले GST मध्ये. किती गुंतवलेले आहेत? ₹36. म्हणजे हा झाला ₹36 इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ द रिटेलर. म्हणजे हेन्स इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर रिटेलर इज ₹36. बट दिस इज आउटपुट टॅक्स फॉर द होलसेलर. हेन्स आउटपुट टॅक्स फॉर होलसेलर इज ₹36. Therefore, GST payable by wholesaler is equal to 36 minus 24 is ₹12. म्हणजे होलसेलरनी ॲक्च्युली किती टॅक्स पे केला गव्हर्नमेंटला? ₹12 फक्त. कारण त्याने भले आधी ₹24 दिलेले असतील, पण त्याने ज्या वेळेला ₹36 घेतले त्या रिटेलरकडून तेव्हा त्यांनी स्वतःचे ₹24 बाजूला काढून घेतले आणि उरलेले ₹12 त्यांनी काय केले? गव्हर्नमेंटला पे केले. Therefore, watch is purchased for ₹336 by the retailer with GST. मग रिटेलरला ते घड्याळ कितीला पडलं? मूळ किंमत ₹300 आणि वरती ₹36 टॅक्स म्हणजे ₹336 पडलं. हे झालं दुसरा भाग. आता तिसरा भाग काय आहे? तर ते जे घड्याळ आहे ते रिटेलरनी कोणाला विकलं? कस्टमरला विकलं. म्हणजे हे झालं B2C. मग वॉच इज सोल्ड बाय रिटेलर टू कस्टमर फॉर ₹400. ₹400 त्यांनी विकलं आणि GST पुन्हा किती लावला गेला? 12%. मग GST किती आला? 12/100 गुणिले 400. म्हणजेच 00 कॅन्सल केले 100 आणि 400 मधले. 12×4 ₹48 GST पडला. मग हा जो ₹48 GST त्या कस्टमरकडून घेतला गेला, त्या रिटेलरने जो घेतला, तर तो झाला त्याचा आउटपुट टॅक्स क्रेडिट किंवा आउटपुट टॅक्स झाला. आणि मग हा जो आउटपुट टॅक्स आहे ₹48, तर हा विचार करा की त्या रिटेलरनी आधी किती दिले होते? ₹36 दिले होते होलसेलरला ॲज अ GST. मग तो काय करणार रिटेलर आता? की तो रिटेलर त्या ₹48 स्वतःचे ₹36 काढून घेणार आणि जे काय पैसे उरतील तो गव्हर्नमेंटला पे करणार. म्हणजे इथे काय झालं? तर ₹48 जो आहे तो आउटपुट टॅक्स आहे रिटेलरसाठी आणि मग हेन्स आउटपुट टॅक्स फॉर द रिटेलर इज ₹48 and therefore GST payable by retailer is equal to 48 minus 36 that equals to ₹12. Therefore watch is purchased for ₹448 by the customer with GST. म्हणजे बघा त्या घड्याळाची मूळ किंमत ₹400 होती, त्याच्यावरती ₹48 टॅक्स बसला, GST बसला आणि मग अशा प्रकारे ₹448 ते घड्याळ त्या कस्टमरला मिळालं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला GST हा पे केला जातोय आणि जो काही GST पे केला जातोय त्यातून आधी म्हणजे होलसेलर किंवा रिटेलर यांनी जे काय पैसे गुंतवलेले होते ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो
आणि त्यांनी जे काही GST पुढच्या व्यक्तीकडून घेतलेला आहे, ज्याला आपण आउटपुट म्हणतो, तर आउटपुटमधून हा इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस करून आपण पेएबल GST काढू शकतो. आता आपण याचे जे इनवॉइसेस आहेत ते पाहूयात, त्याची जी बिलं आहेत ती पाहूयात, की तुमच्या पुस्तकातच त्यांनी दिलेली आहेत. Therefore, total GST payable in 3 steps is equal to 24 plus 12 plus 12 is equal to 48. म्हणजे मॅन्युफॅक्चररनी 24 रुपये पे केला गव्हर्नमेंटला. त्यानंतर जो कोणी होलसेलर होता त्यांनी 12 रुपये पे केला, कारण आपण ती वजाबाकी केलेली होती, म्हणजे आउटपुटमधून आपण इनपुट टॅक्स वजा केला होता. आणि जो रिटेलर आहे त्याने पण 12 रुपयेच टॅक्स पे केला होता. म्हणजे तिघांनी मिळून गव्हर्नमेंटला किती रुपये टॅक्स दिला? 48 रुपये. आणि तुमच्या जर लक्षात आलं असेल तर हा जो काही 48 रुपये टॅक्स आहे, एवढाच टॅक्स, एवढाच GST सगळ्यात शेवटी त्या कस्टमरनी पे केला होता. म्हणजे फायनली तो जो GST आहे 48 रुपये तो कस्टमरकडूनच वसूल केला गेलेला आहे. म्हणजे इतका विचारपूर्वक या टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे. And thus we can see that total payable GST is always same as the GST paid by the customer at the end of the transaction. Now following are the tax invoices of all the 3 transactions. तर बघा, पहिलं ट्रान्झॅक्शनमध्ये काय होतं? प्राइस ऑफ द वॉच 200. म्हणजे पहिलं ट्रान्झॅक्शन कोणामध्ये होतं? मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर. GST किती CGST आणि SGST 6% अप्लाय झाले, कारण 12% GST होतं, त्याचे निम्म असतं. मग 6% CGST, 6% SGST, ते झाले 12 रुपये. म्हणजे ते घड्याळ एकूण पडलं 224 रुपयाला. दुसरा जो GST टॅक्स इनवॉइस आहे तो व्यवहार कोणामध्ये झाला होता? होलसेलर आणि रिटेलरमध्ये झालेला होता, म्हणजे घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यामध्ये झालेला होता. सो यामध्ये प्राइस ऑफ वॉच किती होती? 300 रुपये. टोटल GST 12% होता, म्हणून CGST 6%, SGST 6%, आणि मग त्याची 18 रुपये झाले दोघांचे पण. आणि मग 18 आणि 300 यांची बेरीज झाली 336 रुपये. आणि तिसरा जो टॅक्स इनवॉइस आहे तो कोणामध्ये होता? रिटेलर अँड कस्टमर. आणि मग याच्यामध्ये प्राइस ऑफ वॉच किती होती? 400 रुपये. पुन्हा 12% GST नुसार CGST 6% आणि SGST 6%, 24 रुपये. आणि टोटल झाले 448 रुपये त्या घड्याळाची किंमत. म्हणजे अशा प्रकारे हे 3 इनवॉइसेस, 3 बिलं तयार केली गेली 3 व्यवहारांच्या वेळेला. आणि मग त्यांनी तुम्हाला खाली बायफर्केशन ऑफ टॅक्सेस पे टू द गव्हर्नमेंट बाय द ट्रेडर ॲट ईच स्टेज दिलेलं आहे. ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे वरती, की एकूण जो टॅक्स आहे GST आहे गव्हर्नमेंटला पे केला गेला आहे अगेन्स्ट दॅट वॉच, दॅट इज 48 रुपीज. सो अशा प्रकारे हे आपण काही महत्त्वाचे भाग बघितले. ट्रेडिंग चेन आपण ही बघितली. आता आपण पुढे जाऊयात. आता आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.2 मधली एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत, नीट समजून घेतली तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही याच्यामध्ये. प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल 1. चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाईम ऑफ परचेस. म्हणजे चेतना स्टोअर नावाचं एक दुकान आहे, त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या आणि वस्तू खरेदी करत असताना त्यांनी जो GST पे केलेला आहे तो आहे 1,05,000 रुपये. म्हणजे हा झाला त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे त्यांनी गुंतवलेला कर, गुंतवलेला GST. अँड कलेक्टेड GST ₹1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल. आणि त्याच वस्तू जेव्हा त्यांनी पुढे विकल्या तेव्हा त्यांनी ग्राहकांकडून जो GST वसूल केलेला आहे तो आहे 1,22,500 रुपये. बरं, हा जो काही सेल होता, ही जी विक्री होती, ही कोणत्या कालावधीमध्ये झालेली होती? 1 जुलै 2017 to 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये ही झाली होती. फाईन द GST पेएबल बाय चेतना स्टोअर. आपल्याला चेतना स्टोअरने एकूण किती GST पे केला हे काढायचं आहे. मग आता आपल्याला माहिती की मुळात GST ही जी करप्रणाली आहे ती 1 जुलै 2017 पासून ॲप्लिकेबल झालेली आहे. मग आता आपण काय करणार? तर आधी आपण काय काय गोष्टी लिहिणार बघा, की चेतना स्टोअरने किती GST पे केला होता वस्तू खरेदी करताना. तो केला होता 1,05,000 म्हणजे 1,05,000, म्हणजे तो झाला त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे त्यांनी झाला गुंतवलेला कर. मग त्यांना किती कर मिळाला त्या वस्तू विकल्यावर? तो झाला आउटपुट टॅक्स, म्हणजे किती मिळाला? 1,22,500 म्हणजे 1,22,500. मग तुम्हाला जर GST पेएबल काढायचा असेल तर तुम्हाला सिंपल वजाबाकी करायची. तुम्हाला आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस करायचा आहे. आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 मायनस 1,05,000 विच गिव्स यू ₹22,000. म्हणजे फायनली किती GST पेएबल आला? तर ₹22,000 इतका GST पेएबल आला. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 1. नाव वी विल गो टू द एक्झाम्पल नंबर 2. प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल 2.
नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. म्हणजे नजमाची जी फर्म आहे, जी कंपनी आहे, ती रजिस्टर्ड आहे GSTच्या अंडर, म्हणजे याकडे GST नंबर आहे. शी हॅज पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड ₹14,750 ऑन सेल. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. म्हणजे मगासारखंच हे उदाहरण आहे की नजमाने काही वस्तू खरेदी केल्या आणि त्या वस्तू खरेदी करताना तिने जो GST पे केलेला आहे, दिलेला आहे, तो आहे ₹12,500. आणि त्या वस्तू तिने पुढे विकल्या आणि विकल्यावर तिने किती GST गोळा केला? ₹14,750, म्हणजे 14,750 इतका GST तिने गोळा केला. तर फायनली तिने किती GST पे केला ॲट दी एंड, आणि तिने किती GST मध्ये रक्कम गुंतवली, म्हणजे ITC, हे पण आपल्याला काढायचं आहे. मग सोल्युशन, इनपुट टॅक्स क्रेडिट इज ₹12,500. म्हणजे तिने किती GST मध्ये रक्कम गुंतवली होती? ₹12,500. हेन्स ITC टू बी क्लेम्ड. म्हणून जेव्हा केव्हा ती त्या वस्तू पुढे विकेल आणि जो काही GST ती गोळा करेल, त्या GSTतून ती स्वतःचे 12,500 पहिले काढून घेणार आणि उरलेला GST ती गव्हर्नमेंटला पे करणार. हेन्स ITC टू बी क्लेम्ड इज इक्वल टू ₹12,500. आता आउटपुट टॅक्स किती आहे? तिने किती GST गोळा केला लोकांकडून त्या वस्तू विकल्यावर, कस्टमरकडून? ₹14,750, म्हणजे ₹14,750. मग GST पेएबल आपण कसा काढतो? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, दॅट इक्वल्स टू 14,750 वजा 12,500, म्हणजे 14,750 मायनस 12,500, विच इक्वल्स टू ₹2,250, ₹2,250 इतका GST तिने काय केला? गव्हर्नमेंटला पे केला. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 2. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे पण सोपं आहे. अमीर एंटरप्राइजेस परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST ऑफ ₹3,800. म्हणजे अमीर एंटरप्राइजेसने काय केलं? चॉकलेट सॉसच्या काही बॉटल विकत घेतल्या आणि त्या चॉकलेट सॉसच्या बॉटल विकत घेत असताना GST किती पे केला? ₹3,800. ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स अँड कलेक्टेड GST ऑफ ₹4,100. मग त्यांनी काय केलं? अमीर एंटरप्राइजेसने त्या ज्या काही चॉकलेट सॉसच्या बॉटल विकत घेतल्या होत्या आणि GST पे केला ₹3,800, त्यांनी काय स्वतःजवळ त्या बॉटल्स ठेवून नाही घेतल्या. त्यांनी त्या बॉटल्स पुढे विकल्या अकबरी ब्रदर्सला आणि अकबरी ब्रदर्सकडून त्यांनी जो GST घेतला तो किती होता? ₹4,100, 4,100. मग अकबरी ब्रदर्सनी पण काय त्या सॉसच्या बॉटल स्वतः नाही वापरल्या, त्यांनी त्या पुढे विकल्या. कुणाला विकल्या? मयंक फूड कॉर्नर. परचेस दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड GST ऑफ ₹4,500. आणि मयंक फूडनी जेव्हा त्या बॉटल्स अकबरी ब्रदर्सला विकल्या, अकबरी ब्रदर्सने मयंक फूडकडून ₹4,500 GST घेतला. सो फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड SGST. मग प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला किती GST ॲक्च्युली पे केला गेला आणि फायनली आपल्याला प्रत्येक व्यवहाराच्या वेळेची CGST आणि SGSTची पण किंमत काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे. मग पहिला व्यवहार कोणाचा झाला? अमीर एंटरप्राइजेसचा झाला. अमीर एंटरप्राइजेसने काय केलं? बॉटल्स विकत घेतल्या ₹3,800. म्हणजे तो झाला त्यांचा, बॉटल्स विकत घेतल्या चॉकलेट सॉस बॉटल, GST पे केला त्यांनी ₹3,800. म्हणजे त्यांचा तो झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे अमीर एंटरप्राइजेसने ₹3,800 गुंतवले त्या बॉटल्ससाठी GSTच्या माध्यमातून. आता अमीर एंटरप्राइजेसने त्या बॉटल कोणाला विकल्या? अकबरी ब्रदर्सला विकल्या आणि अकबरी ब्रदरकडून अमीर एंटरप्राइजेसने किती घेतल्या? किती GST घेतला? ₹4,100. म्हणजे तो झाला अमीर एंटरप्राइजेसचा आउटपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे गुंतवलेला अमीर एंटरप्राइजेसने GST 3,800, अमीर एंटरप्राइजेसने गोळा केलेला GST 4,100. म्हणजे GST पेएबल किती असणार आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, दॅट इक्वल्स टू 4,100 मायनस 3,800, दॅट इक्वल्स टू ₹300. म्हणजे ₹300 इतका GST पे केला गेलेला आहे अमीर एंटरप्राइजेसकडून. आणि मग CGST आणि SGST किती आला? CGST आणि SGST आला ₹150. तो एक्झॅक्टली GSTच्या हाफ असतो, निम्मा असतो. बरं, आता पुढे काय झालं की अकबरी ब्रदर्सने त्याच बॉटल्स विकल्या पुढे मयंक फूडला. पण अकबरी ब्रदरने अमीर एंटरप्राइजेसला जो टॅक्स दिला होता ₹4,100, तो झाला त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे अकबरी ब्रदर्सने ॲज अ GST त्या चॉकलेट सॉस बॉटलमध्ये ₹4,100 गुंतवले होते. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट झाला ₹4,100 आणि आउटपुट टॅक्स किती? ₹4,500. कारण जेव्हा त्या अकबरी ब्रदर्सने त्या बॉटल मयंक फूडवाल्याला विकल्या त्यावेळेला त्यांनी मयंक फूडवाल्याकडून ₹4,500 GST घेतला. म्हणजे तो झाला आउटपुट टॅक्स.
आणि मग GST पेएबल कसा आला, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स दॅट इक्वल्स टू 4,500 मायनस 4,100 दॅट इक्वल्स टू ₹400. म्हणजे 400 रुपये GST पे करावा लागला अकबरी ब्रदर्सला. मग CGST आणि SGST किती आला या व्यवहाराच्या वेळेला, प्रत्येकी ₹200 म्हणजे ₹200 दॅट इज अ हाफ ऑफ द GST म्हणजे GSTच्या निम्मा. सो अशा प्रकारे आपण हे तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण जाऊयात चौथ्या एक्झाम्पलकडे. मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी purchased some gas cylinders for industrial use for ₹24,500 and sold them to the local customer for ₹26,500. म्हणजे मलिक गॅस एजन्सीने काय केलं, हे एक युनियन टेरिटरी आहे चंदीगड, म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजे इथे SGST नाही, इथे UTGST येणार आहे. तर यांनी काय केलं, तर यांनी काही गॅस सिलेंडर विकत घेतले इंडस्ट्रियल यूजसाठी 24,500 रुपयाला, आणि तेच गॅस सिलेंडर त्यांनी पुढे लोकल कस्टमरला विकले 26,500 रुपयाला. म्हणजे ह्या सिलेंडरची किंमत झाली ही. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. म्हणजे आपल्याला या प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला 5% दराने किती GST पे केला गेलेला आहे ते काढायचं आहे, आणि मग आपल्याला CGST आणि UTGST पण काढायचं आहे. सो hence the CGST and UTGST to be paid for this transaction. For union territories there is UTGST instead of SGST. म्हणजे हे युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशातील हा व्यवहार आहे, म्हणून आपण इथे काय करणार आहोत, UTGST म्हणणार आहोत SGSTच्या ऐवजी. मग आता मलिक गॅस एजन्सीने काय केलं, 24,500 रुपयाला गॅस सिलेंडर खरेदी केले, आणि त्यांनी काय केलं, 5% GST पे केला. मग किती GST पे केला, तर तो आपण कसा काढला बघा. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ मलिक गॅस एजन्सी इज इक्वल टू 5/100 इंटू 24,500 24,500. मग 0 कॅन्सल होतील, 5 आणि 245ला गुणावं लागेल. यू हॅव टू मल्टिप्लाय 5/245. त्याचा आन्सर आलेला आहे 1225. म्हणजे 1,225 रुपये एवढा GST मलिक गॅस एजन्सीने गुंतवला ते गॅस सिलेंडर विकत घेताना. मग मलिक गॅस एजन्सीने काय केलं, ते सिलेंडर पुढे लोकल कस्टमरला विकले. कितीला विकले, 26,500 रुपयाला. मग त्याच्यावर त्यांनी पुन्हा 5% GST अप्लाय केला असेल. मग किती लोकल जे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून किती GST त्यांनी मिळवला मलिक गॅस एजन्सीने, तर 5/100 इंटू 26,500. 0 कॅन्सल केले, 5 आणि 265ला आपण गुणलं, ते आलं 1,325 रुपये. म्हणजे मलिक गॅस एजन्सीने 1,325 रुपये GST लोकांकडून मिळवला. त्याने गुंतवला होता 1,225, त्याला मिळाला 1,325. मग GST पेएबल किती, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजेच 1,325 वजा 1,225 दॅट इक्वल्स टू ₹100. म्हणजे 100 रुपीज GST काय झाला, पेएबल झाला. Therefore, CGST is equal to UTGST is equal to half of GST that equals to half into 100 that equals to ₹50. म्हणजे CGST आणि UTGSTची अमाऊंट किती आली, ₹50. दॅट इज हाफ ऑफ द GST म्हणजे GSTच्या किमतीच्या निम्मी. सो अशा प्रकारे हे आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 5. मेसन्स ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मॅटिक्स वर्थ ₹6,000. आता जे आपण एक्झाम्पल केलं मलिक गॅस एजन्सीचं, त्या टाईपचंच हे एक्झाम्पल आहे, सेम, काही फरक नाही आहे. अँड सोल्ड टू द कस्टमर फॉर ₹10,000. What are the amount of CGST and SGST shown in the tax invoice issued? म्हणजे मेसन्स ब्युटी प्रोडक्टवालीनी किंवा ते जे काही दुकानदार आहेत त्याने 18% GST भरून 6,000 रुपयाचे ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी केले, आणि तेच ब्युटी प्रोडक्ट्स त्याने कस्टमरला विकले, गिरायकाला विकले, ग्राहकाला विकले 10,000 रुपयाला. आणि या प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला 18% GST पे केला गेलेला आहे. तर आपल्याला या व्यवहारामध्ये CGST आणि SGST किती याची किंमत काढायची आहे, याची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता ज्या वेळेला 6,000 रुपयाला हे ब्युटी प्रोडक्ट खरेदी केले गेले त्यावेळेला 18% GST पे केला गेला. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ मेसन्स ब्युटी प्रोडक्ट इज इक्वल टू 18/100 इंटू 6,000. मग 0 कॅन्सल केले, 18ने 60ला गुणलं, 60ला मल्टिप्लाय केलं 18ने, त्याचा आन्सर आलं ₹1080 म्हणजे 1,080 रुपये. मग नंतर मेसन्स ब्युटीवाल्यांनी काय केलं, त्यांनी ते आणखीन पुढे कस्टमरला विकले ना 10,000 रुपयाला. मग त्यांनी पुन्हा तो पण GST गोळा केला. मग आउटपुट टॅक्स ऑफ मेसन्स ब्युटी प्रोडक्ट्स इज इक्वल टू 18/100 इंटू 10,000. 0 कॅन्सल केले, 18ने 100ला गुणलं, आन्सर आलं ₹1,800 म्हणजे 1,800 रुपये. म्हणजे अशा प्रकारे GSTमध्ये मेसन्स ब्युटी प्रोडक्टने गुंतवले 1080 म्हणजे 1,080 रुपये, तो झाला इनपुट टॅक्स.
आणि त्याने ग्राहकाला जेव्हा ते विकले त्यावेळेला ग्राहकाकडून किती पैसे मिळाले, 1800 रुपये मिळाले, 1800, म्हणजे तो झाला आउटपुट टॅक्स. मग GST पेएबल किती आला, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, दॅट इक्वल्स टू 1800 मायनस 1080, दॅट इक्वल्स टू ₹720, म्हणजे 720 रुपये. देअरफोर CGST इज इक्वल टू SGST, ST नको येतोय, SGST हवा आहे, इज इक्वल टू हाफ ऑफ GST इज इक्वल टू हाफ ऑफ 720 इज इक्वल टू ₹360, म्हणजे CGST आणि SGST किती आला, ₹360, 360 रुपये. सो अशा प्रकारे हे आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल 4 आणि एक्झाम्पल 5 हे सेमच होते. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 6. आता एक्झाम्पल नंबर 6 आणि 7मध्ये त्यांनी तुम्हाला टॅक्स इनवॉइस तयार करायला सांगितलेले आहे. तर मी हे टॅक्स इनवॉइस तयार करून PPTमध्ये मी हे केलेले आहेत, दाखवलेले आहेत. सो तुम्ही ते समजवून घ्यायचे आहेत आणि मग त्याप्रमाणे उतरवून काढायचे आहेत. बघा एक्झाम्पल 6. प्रिपेअर बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे B2C टॅक्स इनवॉइस युझिंग गिवन इन्फॉर्मेशन अँड राईट द नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, GSTN एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. मग त्यांनी काय सांगितलं, एक बिल तयार करायला सांगितलेलं आहे. मग आपण एक बिल तयार केलं आहे GSTचं. त्यात त्यांनी तुम्हाला सप्लायरचं नाव टाकायला लावले, त्याचा ॲड्रेस टाकायला सांगितलेला आहे, डेट टाकायला सांगितलेली आहे, डेट खूप महत्त्वाची असते, तारीख बिलावरची, इनवॉइस नंबर सांगितलेला आहे म्हणजे बिलाचा क्रमांक पण महत्त्वाचा असतो, आणि जो सप्लायर आहे, जो दुकानदार आहे, त्याचा GSTN नंबर पण टाकायला सांगितलेला आहे. मग आपण काय काय वस्तूंची खरेदी विक्री झालेली ते बघूया. पर्टिक्युलर्स असे आहेत. रेट ऑफ मोबाईल बॅटरी म्हणजे एक मोबाईल बॅटरी विकत घेतली गेलेली आहे, तिचा रेट आहे 200 रुपये, GST आहे 12%. मोबाईल बॅटरीचा HSN कोड जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला होता, HSN कोड आहे 8507, आणि किती बॅटऱ्या विकत घेतल्या तर एकच बॅटरी विकत घेतलेली आहे 1 पीस. त्यानंतर हेडफोन पण विकत घेतलेले आहेत. हेडफोनचा रेट आहे ₹750, त्याच्यावरचा GST आहे 18%, त्याचा HSN कोड आहे 8518, आणि एकच पीस खरेदी केला गेलेला आहे हेडफोनचा. मग आता आपण याचं बिल तयार करूया. सगळ्यात पहिले आपण सप्लायरचं नाव लिहिलं, ABC मोबाईल सेंटर, त्याचा GSTN नंबर आपण लिहिला 27 ABCEF 5362H1Z5. त्याचा ॲड्रेस आपण दिलेला आहे 387 नारायणपेठ, पुणे 411-030 महाराष्ट्र. त्याचं स्टेट आहे. इनवॉइस नंबर आपण लिहिलेला आहे GST/005, आणि इनवॉइसची डेट पण आपण टाकलेली आहे 5/8/2019. आता आपण काय केलं, वेगवेगळे टायटल्स केले, सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, त्याचा रेट किती, किती क्वांटिटी आहे, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, CGST किती, SGST किती, आणि टोटल किती. मग आता आपण सगळ्यात पहिले सिरियल नंबर 1 आणि 2 घेतलेले आहेत, कारण दोनच आयटम खरेदी केले गेलेले आहेत. मग आपण त्या दोनही आयटमचे HSN कोड लिहिले. जसं की मोबाईल बॅटरीचा HSN कोड आहे 8507 आणि हेडफोन्सचा आहे 8518. बरं, मोबाईल बॅटरीचा रेट किती आहे, 200 रुपये, हेडफोनचा रेट किती आहे, 750 रुपये. किती खरेदी केलेले आहेत, एकच खरेदी केलेले आहेत, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट पण तीच येणार आहे, म्हणजे ₹200 आणि ₹750. मग CGST आहे 12%, मग त्याचा रेट किती, GSTचा रेट आहे 12% मोबाईल बॅटरीसाठी. मग CGST होईल 6%, SGST पण होईल 6%. मग 200चे 6% म्हणजे 6% ऑफ 200 इज 12, अगेन 6% ऑफ 200 इज 12. आणि मग अशा प्रकारे 200 रुपये मूळ किंमत, 12 रुपये CGST, 12 रुपये SGST, म्हणजे टोटल झाले 224 रुपये. हेडफोनसाठी जो GST आहे तो आहे 18%, म्हणजे CGST झाला 9%, SGST पण झाला 9%. मग 750चे 9% म्हणजे 750चे 9% होतात, ₹67.50, म्हणजे 67.50 रुपये. तेवढाच SGST पण होणार आहे. आणि मग मूळ किंमत हेडफोन्सची 750 रुपये, 67.50 हे झालं CGST आणि SGST. मग हे तिघं मिळून ते हेडफोन्स कितीला मिळाले, ₹885, म्हणजे 885 रुपयाला मिळाले. अशा प्रकारे टोटल CGST ₹79.50, टोटल SGST ₹79.50, आणि मग एकूण बिल म्हणजे मोबाईल बॅटरी, हेडफोन आणि हे CGST SGSTची टोटल हे सगळं मिळून किती बिल झालं, ₹1109, 1109 इतकं त्या ग्राहकाचं बिल झालं. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 6 पाहिलेलं आहे. यामध्ये एक बिल तयार करायचं होतं. इट्स व्हेरी इझी. फक्त तुम्हाला इथे गुणाकार वगैरे जे काय करायचं ते अतिशय काळजीपूर्वक करावे लागणार आहेत. आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूयात, एक्झाम्पल नंबर 7. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनवॉइस ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. सप्लायर्स नेम, ॲड्रेस, स्टेट, GST and invoice number, date. Recipient's name, address,
स्टेट, GSTN, इनव्हॉइस नंबर, डेट. काय काय आयटम खरेदी केले गेलेत बघा. पेन्सिल बॉक्स घेतलेले आहेत 100. HSN कोड आहे त्यांचा 3924. रेट आहे एका बॉक्सचा 20 रुपये. GST आहे 12%. जिक्सॉ पझल्स घेतले आहेत 50 संख्या आहे त्यांची. HSN कोड आहे 9503. रेट आहे 100 रुपये एका जिक्सॉ पझलचा आणि GST आहे 12%. आता सप्लायरचं नाव आपण आधी टाकलं. सप्लायर ABC एंटरप्राइजेस. GSTN नंबर आपण त्याच्या पुढे दिलेला आहे 15 अंकी. ॲड्रेस आहे 986 सदाशिव पेठ, पुणे 411030, महाराष्ट्र. कुणाला विकलेलं आहे हे सगळ्या वस्तू? टू श्री स्टेशनरी शॉप. ॲड्रेस 1058 शुक्रवार पेठ, पुणे 411002, महाराष्ट्र. त्याचा पण GSTN नंबर आपण दिलेला, कारण आपण हे बिझनेस टू बिझनेस करतो आहे, त्याच्यामुळे हा समजा होलसेलर विकतो आहे रिटेलरला. इनव्हॉइस नंबर आहे GSTN 115 आणि आपण डेट पण वरतीच दिलेली आहे. डेट आहे 25/5/2019. आता मगासारखेच आपण कॉलम केलेले आहेत. सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, क्वांटिटी, रेट, टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST आणि टोटल. पहिला काय आहे आता? पेन्सिल बॉक्स. त्याचा HSN कोड काय आहे? 3924. क्वांटिटी किती आहेत पेन्सिल बॉक्स? 100 आहेत. एका पेन्सिल बॉक्सचा रेट किती आहे? 20 रुपये आहे. टॅक्सेबल अमाऊंट 100 × 20 2000 रुपये. CGST 6%नी अप्लिकेबल आहे, कारण 12% GST म्हणजे CGST 6%. मग 2000चे 6% होतात 120. तेवढाच SGST 120 आणि मग 2000 + 120 + 120 हे झाले टोटल 2240. मग जिक्सॉ पझलचा HSN कोड काय आहे? 9503. क्वांटिटी किती आहे जिक्सॉ पझल्सची? 50 घेतलेले आहेत. एका जिक्सॉ पझलची किंमत आहे 100 रुपये. मग असे 50 घेतले, त्यांची एकूण किंमत झाली 5000 रुपये. त्याच्यावर पण 6% CGST आणि 6% SGST आहे. मग 5000चे 6% म्हणजे 300 रुपीज आणि तेवढाच SGST 300 रुपीज. टोटल प्राईस म्हणजे 5000 + 300 + 300 दॅट इक्वल्स टू 5600 रुपीज. म्हणजे टोटल जे बिल झालेलं आहे ते झालेलं आहे 7840 रुपीज. सो अशा प्रकारे आपण हे बिल तयार केलेलं आहे. GSTचं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला अशा प्रकारचं बिल परीक्षेमध्ये तयार करायला येऊ शकतं, किंवा बिल तयार करून बिल रेडीमेड असेल तुम्हाला त्यातल्या गाळ्या जागा भरायला येऊ शकतात. सो अशा प्रकारे आपण हा GSTचा पार्ट जो आहे या चॅप्टरमधला तो 2 PPTच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. पुढच्या PPT जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण शेअर्स, म्युच्युअल फंड्स यांच्याबद्दलची माहिती आणि त्यावरची उदाहरणे पाहणार आहोत. थँक्यू.